जेव्हा आयुष्याचे सर्व रस्ते बंद झाल्यासारखे वाटतात, जेव्हा मन थकलेलं असतं आणि समोर दोन मार्ग असूनही नक्की कोणत्या मार्गाने जावं हे सुचत नसतं, तेव्हा या संपूर्ण विश्वात एकच असा आवाज आहे जो तुम्हाला सावरू शकतो, तुम्हाला मार्ग दाखवू शकतो. आणि तो आवाज म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्णाचा. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा आपण पूर्णपणे कोलमडून जातो. अशा वेळी भगवद्गीतेतील विचार आपल्याला कसे बाहेर काढतात हे मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तुमचा एक साधा लाईक माझ्या या मेहनतीसाठी खूप मोलाचा ठरेल. त्यामुळे प्लीज या व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या, जेणेकरून असेच प्रेरणादायी विचार तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजच्या या धावपळीच्या युगात आपण सगळेच एका अशा शर्यतीत धावतोय ज्याचा शेवट कोणालाच माहिती नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मनात फक्त विचारांचं काहूर माजलेलं असतं. नोकरीची चिंता, व्यवसायातील चढ-उतार, नात्यांमधील दुरावा, पैशांची ओढाताण आणि आरोग्याच्या तक्रारी, या सगळ्या घराड्यात माणूस स्वतःलाच कुठेतरी हरवून बसला आहे. आजचा माणूस सुखाच्या शोधात इतका लांब निघून गेलाय की त्याला आता मागे परतण्याचा रस्ताही सापडत नाहीये. ही आजची परिस्थिती, ही आजची मानवी अवस्था एखाद्या कुरुक्षेत्रापेक्षा कमी नाही. आपण प्रत्येकजण दररोज आपल्या मनातल्या कुरुक्षेत्रावर एक युद्ध लढत आहोत. कधी ते स्वतःच्या इच्छाविरुद्ध असतं तर कधी परिस्थितीविरुद्ध. आता जरा कल्पना करा त्यावेळच्या कुरुक्षेत्राची, जिथे जगातील सर्वात मोठे युद्ध होणार होते. एका बाजूला अधर्म होता तर दुसऱ्या बाजूला धर्म. एका बाजूला कौरवांची अफाट सेना होती तर दुसऱ्या बाजूला पांडवांचे मर्यादित पण जिद्दी सैनिक. आणि या युद्धाच्या अगदी मध्यभागी उभा होता जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन. ज्या अर्जुनाने आपल्या आयुष्यात कधीही पराभव स्वीकारला नव्हता, ज्याच्या धनुष्याच्या षटकाराने शत्रूचे हृदय धडधडू लागायचे, तोच अर्जुन आज रणांगणावर थरथर कापत होता. त्याच्या समोर त्याचेच नातेवाईक, त्याचेच गुरु, त्याचे भाऊ उभे होते. अर्जुनाची ही अवस्था म्हणजे केवळ एका योद्ध्याची हार नव्हती, तर ती एका मानवी मनाची अवस्था होती. अर्जुनाला मोह झाला होता, त्याला भीती वाटत होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो विषाद म्हणजेच अत्यंत मूळ दुःखात अडकला होता. जेव्हा अर्जुनाने रथातून समोर पाहिले तेव्हा त्याला विजय दिसत नव्हता. त्याला फक्त रक्तपात आणि आपलेपणाचा नाश दिसत होता. त्याचे हात थरथरू लागले. गांधीव धनुष्य हातातून गळून पडले. त्याचे शरीर घामाने डबडबले आणि तो रथाच्या मागे जाऊन बसला. तो श्रीकृष्णाला म्हणाला, हे केशवा, मला हे युद्ध नको. मला असा विजय नको जो माझ्याच लोकांच्या रक्ताने माखलेला असेल. त्यापेक्षा मी संन्यास घेतलेला बरा. मी भिक्षा मागून उदरनिर्वाह केलेला बरा. आज आपल्यापैकी कितीतरी लोक नेमके याच परिस्थितीत आहेत. आपण युद्ध सुरू होण्याआधीच शस्त्रे टाकून देतो. आयुष्यात एखादं संकट आलं की आपल्याला वाटतं, बस आता माझ्याकडून हे होणार नाही. आपण पळवाट शोधू लागतो. पण भगवद्गीता आपल्याला सांगते की पळून जाणं हा उपाय नाही. जेव्हा अर्जुन रथात बसून रडत होता तेव्हा श्रीकृष्ण त्याच्याकडे पाहून मंद हसले. ते हसणं उपहासाचं नव्हतं, तर ते एका करुणेचं हसणं होतं. श्रीकृष्ण जाणत होते की अर्जुनाच्या मनावर आता मोहाचे ढग दाटले आहेत आणि ते ढग दूर करण्यासाठी ज्ञानाच्या सूर्याची गरज आहे. भगवद्गीता हा केवळ 5000 वर्षापूर्वीचा ग्रंथ नाही, तर ते मानवी मनाचे मानसशास्त्र आहे. जेव्हा आपण म्हणतो की गीता हे एक लाईफ गाईड आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तिथे दडलेले आहे. तुम्हाला कोणाचे मार्गदर्शन हवे असेल, तुम्हाला शांती हवी असेल, तुम्हाला तुमची कर्तव्य समजून घ्यायची असतील, तर गीतेपेक्षा उत्तम मार्गदर्शक कोणीच नाही. अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णाला त्याचे सारथी बनवले तेव्हा केवळ रथाचे सारथ्य करण्यासाठी नाही, तर आपल्या जीवनाचे सारथ्य करण्यासाठी त्याला बोलावले होते. जगातील आजचा जो ताणतणाव आहे, जो डिप्रेशनचा काळ आहे, त्यामध्ये आपण विसरलो आहोत की आपण कोण आहोत. आपण स्वतःला आपल्या पदावरून, आपल्या पैशावरून किंवा आपल्या अपयशावरून ओळखू लागलो आहोत. पण श्रीकृष्ण अर्जुनाला आठवण करून देतात की तू फक्त हा देह नाहीस, तू एक आत्मा आहेस आणि जोपर्यंत तू या सत्याला स्वीकारत नाहीस तोपर्यंत तुझ्या मनातील भीती जाणार नाही.
पण हे ज्ञान इतक्या सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी एका प्रक्रियेतून जावे लागते. ती प्रक्रिया म्हणजेच शरण जाणे. कुरुक्षेत्रावर अर्जुनाकडे अस्त्रे होती, सामर्थ्य होते, भीम होता, युधिष्ठिर होता, पण कोणाकडेही त्याच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. शेवटी जेव्हा त्याने पाहिले की आता कोणताही पर्याय उरला नाही, तेव्हाच त्याने स्वतःचे अहंकार बाजूला ठेवले. तोपर्यंत अर्जुन कृष्णाला आपला मित्र मानत होता, सखा मानत होता. पण जेव्हा संकट गळ्याशी आले तेव्हा त्याने कृष्णाचे गुरुत्व स्वीकारले. तो कृष्णाच्या चरणाशी झुकला आणि म्हणाला शिष्यस्तेहम शाधी माम तत्त्वं प्रपन्नम, म्हणजेच मी तुझा शिष्य आहे आणि मी तुला शरण आलो आहे, मला मार्ग दाखव. येथे कथेची गीती क्षणभर थांबते. त्या प्रचंड रणभूमीवर जिथे हजारो शंखांचा आवाज घुमत होता, तिथे घोडे खिंकाळत होते आणि तलवारी उपसल्या जात होत्या. तिथे रथाच्या मध्यभागी एक अजब शांतता पसरली होती. अर्जुन, जो जगाचा महान योद्धा होता, आज अगदी लहान बालकासारखा ढसाढसा रडत होता. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू त्याच्या गालावरून ओघळून जमिनीवर पडत होते. त्याने आपला माथा श्रीकृष्णाच्या चरणावर ठेवला होता. त्या क्षणी अर्जुनाला हे जाणवलं की ज्या हातांनी तो उचलत होता त्या हातात आता स्वतःचे ओझे पेलण्याची ही शक्ती उरली नव्हती. त्याच्या मनातील अहंकार, मीपणा, माझे नातेवाईक, माझे राज्य हे सर्व अश्रूंसोबत वाहून जात होते. श्रीकृष्ण तेथे उभे होते, शांत, स्थिर आणि तेजस्वी. त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होते. त्यांनी अर्जुनाच्या डोक्यावर हात ठेवला नाही, पण त्याच्या नजरेत इतकी करुणा होती की अर्जुनाला त्या रणधुमाळीतही एक प्रकारची शीतलता जाणवू लागली. ही तीच अवस्था आहे जी आज आपल्याला हवी आहे, पूर्ण शरणागती. जेव्हा आपण म्हणतो की देवा, मी माझे सर्व प्रयत्न केले, पण आता मी हरलो आहे, आता तूच जे करायचे आहे ते कर. ही हार नसते, तर हा विजयाचा पहिला टप्पा असतो. कारण जेव्हा आपण रिकामे होतो तेव्हाच ईश्वर आपल्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश भरू शकतो. अर्जुनाचे ते नतमस्तक होणे, ती आर्त हाक आणि कृष्णाच्या डोळ्यातील ते आश्वासन, हाच तो क्षण होता जिथून जगातील सर्वात महान उपदेशाला सुरुवात झाली. जसा अर्जुनाने शरणागती पत्कारली तसा श्रीकृष्णाचा उपदेश सुरू झाला. श्रीकृष्ण त्याला म्हणतात, अर्जुना, तू अशा गोष्टींसाठी शोक करतोयस ज्या शोकास पात्रच नाहीत. ज्ञानी लोक कधीही जिवंत किंवा मृत व्यक्तीसाठी शोक करत नाहीत. तेथूनच गीतेच्या पहिल्या अध्यायातून दुसऱ्या अध्यायाकडे प्रवास सुरू होतो. श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात की मनाची शांती ही बाहेरच्या जगात नाही, ती तुझ्या आत आहे. आपण शोधतोय सुख, पैसा, आपण शोधतोय सुख प्रसिद्धीत, पण श्रीकृष्ण म्हणतात की जोपर्यंत तुझे मन तुझ्या ताब्यात नाही तोपर्यंत तुला जगातील सर्व संपत्ती मिळूनही तू दरिद्रीच असणार. आजच्या जगात आपण बघतो की ज्याच्याकडे आलिशान गाड्या आहेत, मोठे बंगले आहेत, ते लोकही रात्री झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय झोपू शकत नाहीत. का? कारण त्यांचे मन त्यांच्या नियंत्रणात नाही. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मनावर विजय मिळवणे हेच खरे युद्ध आहे. कुरुक्षेत्रावरचे युद्ध तर केवळ एक निमित्त होतं. खरे युद्ध तर अर्जुनाच्या आणि आपल्या सर्वांच्या मनांच्या आत सुरू आहे. आपली मने कशी आपल्याला भ्रमिष्ट करतात, कशी आपल्याला चुकीच्या मार्गावर नेतात आणि कशी आपल्याला दुःखाच्या खाईत लोटतात याचे सखोल विश्लेषण गीतेत दिले आहे. श्रीकृष्ण म्हणतात की मन हे वायूसारखे चंचल आहे. त्याला पकडणे कठीण आहे, पण अशक्य नाही. अभ्यासाने आणि वैराग्याने त्याला जिंकता येते. जर आपल्या मनाला आवर घातला नाही तर ते आपला सर्वात मोठा शत्रू बनते आणि जर आपण त्याला जिंकले तर तेच मन आपला सर्वात मोठा मित्र बनते. आज आपण आपल्या आयुष्यात जे काही निर्णय घेतो ते बहुधा आपल्या मनाच्या आवेगात येऊन घेतो. राग, लोभ, मोह आणि मत्सर या 4 गोष्टींनी आपले मन घेरलेले असते. जेव्हा एखाद्याने आपला अपमान केला की आपल्याला लगेच राग येतो. जेव्हा कोणाकडे आपल्यापेक्षा जास्त संपत्ती दिसते तेव्हा आपल्याला मत्सर वाटतो. या सर्व भावना आपल्याला अस्थिर करतात. मग यावर उपाय काय? अर्जुनही हाच प्रश्न विचारतो. तो म्हणतो, हे कृष्णा, हे मन तर इतके हट्टी आहे की त्याला आवरणे मला कठीण वाटते. तेव्हा श्रीकृष्ण त्याला कर्माचा आणि ज्ञानाचा मार्ग दाखवू लागतात. ते सांगतात की तू तुझे कर्म कर, पण फळाची अपेक्षा करू नकोस.
आजच्या युगात हे ऐकायला थोडे कठीण वाटते. फळाची अपेक्षा का करू नये हा प्रश्न आपल्या सर्वांना पडतो. पण जर आपण खोलवर विचार केला तर आपल्या दुःखाचे मूळ कारण हेच आहे की आपण कर्मापेक्षा फळावर जास्त लक्ष देतो. आपण अभ्यासापेक्षा निकालाची जास्त काळजी करतो. आपण कामापेक्षा जास्त पगाराची काळजी करतो आणि जेव्हा निकाल किंवा पगार आपल्या अपेक्षेप्रमाणे नसतो तेव्हा आपण दुःखी होतो. गीतेचे महत्त्व हे आहे की ती आपल्याला वर्तमानात जगायला शिकवते. अर्जुन भविष्याची काळजी करत होता की युद्धानंतर काय होईल, किती लोक मरतील. श्रीकृष्ण त्याला वर्तमानात आणतात आणि सांगतात की सध्या तुझे कर्तव्य काय आहे ते बघ. तुझे कर्तव्य आहे धर्माचे रक्षण करणे. तुझे कर्तव्य आहे अन्यायाविरुद्ध लढणे. मग त्याचे परिणाम जे काही होतील ते ईश्वराच्या हाती सोडून दे. हीच ही स्थितप्रज्ञ होण्याची अवस्था आहे. जो सुख आणि दुःखात, जय आणि विजय पराजयात समान राहतो तोच खरा योगी. पण मनाची ही शांती आणि हे संतुलन नक्की कसे मिळवायचे? श्रीकृष्ण यावर नेमके कोणते उपाय सांगतात ज्यामुळे अर्जुनाचा गोंधळ दूर झाला? कर्माचा सिद्धांत नेमका काय आहे आणि तो आपल्या दैनंदिन जीवनात कसा लागू होतो? मनाची ही शांती मिळवण्याची गुपित काय आहे? श्रीकृष्ण यावर काय म्हणतात हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. श्रीकृष्ण अर्जुनाकडे पाहून अत्यंत शांतपणे स्मितहास्य करतात आणि म्हणतात, अर्जुना, तू तुझ्या मनाच्या ज्या चंचलतेबद्दल बोलतोयस तीच चंचलता या जगातील सर्व दुःखांचे मूळ आहे. हे मन एका बेफाम सुटलेल्या घोड्यासारखे आहे. ज्याला जर लगाम नसेल तर तो स्वतःलाही संपवतो आणि त्याच्यावर बसणाऱ्या स्वारालाही खड्ड्यात पाडतो. आजच्या काळातही आपली परिस्थिती अर्जुनापेक्षा वेगळी नाही. आपले मन सतत भविष्यातील चिंतेत किंवा भूतकाळातील पश्चातापाकडे अडकलेले असते. श्रीकृष्ण स्पष्ट करतात की माणसाचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नसून त्याच्या स्वतःच्या शरीरात, त्याच्या विचारात दडलेला आहे. आपण विचार करतो की एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देते किंवा एखादी परिस्थिती आपल्याला रडवतीये, पण सत्य हे आहे की त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या परिस्थितीबद्दल आपले मन जे विचार करते तेच आपल्याला दुःख देतात. जर मन स्थिर असेल तर समुद्राच्या तळाशी असलेल्या शांततेप्रमाणे बाहेरील वादळांचा त्यावर काहीही परिणाम होत नाही. पण ही स्थिरता कशी मिळवायची? श्रीकृष्ण सांगतात की मनाला जिंकण्यासाठी आधी त्याला समजून घेणे गरजेचे आहे. मन हे सतत कशाचा तरी शोध घेत असते. त्याला सतत काहीतरी हवे असते. आज एक गोष्ट मिळाली की उद्या दुसरी हवी असते. ही कधीही न संपणारी तृष्णाच माणसाला अस्वस्थ करते. आपल्या मनात चालणाऱ्या या युद्धाचे मुख्य कारण म्हणजे तुलना. आजचा माणूस स्वतःच्या सुखापेक्षा दुसऱ्याच्या सुखाकडे पाहून जास्त दुःखी होतो. शेजाऱ्याकडे मोठी गाडी आली की आपले मन आपल्याला टोचू लागते. कोणाला बढती मिळाली की आपल्याला आपला पगार कमी वाटू लागतो. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जोपर्यंत तू दुसऱ्यांच्या नजरेतून स्वतःला पाहणे थांबवत नाहीस तोपर्यंत तुला शांती मिळणार नाही. तुलना ही आनंदाची चोरी करते. जेव्हा आपण स्वतःची तुलना दुसऱ्याशी करतो तेव्हा आपण कळत न कळत ईश्वरांच्या त्या कलेचा अपमान करत असतो ज्याने आपल्याला अद्वितीय बनवलेले आहे. प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा आहे. प्रत्येकाची वेळ वेगळी आहे. पण आपले मन हे मानायला तयार नसते. ते सतत शर्यतीत धावू लागते. या शर्यतीत धावता धावता आपण इतके थकतो की आपल्याला नक्की काय हवे आहे हेच आपण विसरून जातो. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, तू बघतोयस ते भीष्म, द्रोण हे तुझे भाऊ. तू विचार करतोयस की त्यांच्याशी युद्ध करणं म्हणजे पाप आहे, पण तुझे मन तुला संभ्रमात टाकतीये. तू तुझ्या कर्तव्यापेक्षा तुझ्या भावनांना जास्त महत्त्व देतोयस आणि जिथे भावना कर्तव्यापेक्षा वरचढ ठरतात तिथे माणसाचा अधपतन होणे निश्चित असते. आजच्या जगात फायदा शोधण्याची वृत्ती इतकी वाढली आहे की नात्यांमधील ओलावा संपत चालला आहे. प्रत्येकजण विचार करतो की या व्यक्तीशी मैत्री करून माझा काय फायदा होईल किंवा या नात्यातून मला काय मिळेल. श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा नात्याचा आधार प्रेम नसून स्वार्थ असतो तेव्हा ते नाते कधी ना कधी तुटलेले असते. जेव्हा असे नाते तुटते तेव्हा आपल्याला प्रचंड दुःख होते. पण श्रीकृष्ण येथे खूप महत्त्वाचा विचार मांडतात. ते म्हणतात, कधी कधी देव स्वतःहून तुमची काही नाती तोडून टाकतो. आपल्याला वाटते आपले नुकसान झाले, पण देव ती नाती तोडतो कारण त्याला माहिती असते
की ती व्यक्ती तुमच्या भविष्यासाठी घातक आहे. आपण ज्याला धोका म्हणतो ते प्रत्यक्षात ईश्वराने दिलेले एक संरक्षण असते, पण आपले मन इतके गुंतलेले असते की आपल्याला हे सत्य दिसत नाही. आपण त्या गेलेल्या व्यक्तीसाठी रडत बसतो, पण हे विसरत असतो की देवाने आपल्याला एका मोठ्या संकटातून वाचवले आहे. ज्या व्यक्तीने आपला विश्वास तोडला त्या व्यक्तीबद्दल तिरस्कार बाळगण्यापेक्षा तिने दिलेला धडा महत्त्वाचा मानला पाहिजे. श्रीकृष्ण सांगतात की विश्वास तोडणारा माणूस हा दुसऱ्याचे नुकसान करण्याआधी स्वतःचे चारित्र्य गमावतो, त्यामुळे त्याच्यासाठी शोक करणे व्यर्थ आहे. माणसाच्या दुःखाचे दुसरे मोठे कारण म्हणजे अतिअपेक्षा. आपण समोरच्या व्यक्तीसाठी खूप काही करतो आणि मग अपेक्षा करतो की त्या व्यक्तीनेही आपल्यासाठी तितकेच करावे. जेव्हा तसे घडत नाही तेव्हा आपले मन दुखावले जाते. श्रीकृष्ण म्हणतात की कर्म कर, पण फळाची अपेक्षा करू नकोस. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कामाचा मोबदला घेऊ नका, तर याचा अर्थ असा आहे की तुमचे सुख त्या फळावर अवलंबून असू देऊ नका. जर तुम्ही फक्त फळाच्या अपेक्षेने कर्म करत असाल तर तुम्ही कर्माचा आनंद कधीच घेऊ शकणार नाहीत. तुमचे पूर्ण लक्ष निकालावर असेल आणि त्यामुळे तुमच्या कामात चुका होतील. श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना, तू बघतोयस ते भीष्म, ते द्रोण, ते तुझे भाऊ. तू विचार करतोयस की त्यांच्याशी युद्ध करणे म्हणजे पाप, पण तुझे मन तुला संभ्रमात टाकते. तू तुझ्या कर्तव्यापेक्षा तुझ्या भावनांना जास्त महत्त्व देतोयस आणि जिथे भावना कर्तव्यापेक्षा वरचढ ठरतात तिथे माणसाचा अधपतन निश्चित असते. श्रीकृष्ण सांगतात की युद्धाचा परिणाम काय होणार आहे याचा विचार करून तू दुःखी होतोयस, पण जर तू फक्त तुझे कर्तव्य म्हणून युद्ध केलेस तर तुला विजय किंवा पराजयाने काहीही फरक पडणार नाही. हीच अनासक्तीची वृत्ती आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात हवी आहे. आपण ऑफिसमध्ये काम करतो, व्यवसायात गुंतवणूक करतो, नाती जपतो. हे सर्व करताना जर आपण आपले सर्वोत्तम दिले आणि निकाल ईश्वराच्या हाती सोडून दिला तर आपल्या मनातील 90% ताण आपोआप कमी होईल. इथे श्रीकृष्ण अर्जुनाच्या अगदी जवळ येतात. अर्जुनाचे मस्तक अद्याप झुकलेले आहे, त्याचे खांदे रडण्यामुळे थरथरत आहेत. श्रीकृष्ण अतिशय कोमल स्वरात, जणू संपूर्ण सृष्टीचे प्रेम आपल्या आवाजात ओतून म्हणतात, पार्था, तू स्वतःला इतका हतबल का समजतोयस? तू कोणाशी स्वतःची तुलना करतोयस? डोळे उघडून स्वतःकडे बघ. तू या विधात्याची अशी रचना आहेस जी पुन्हा कधीही होणार नाही. या जगात अब्जावधी लोक होऊन गेले आणि अब्जावधी लोक येतील, पण तुझ्यासारखा तूच आहेस. ईश्वराच्या या विशाल बागेत प्रत्येक फूल वेगळे आहे. गुलाबाने जर कमळासारखे दिसण्याचा प्रयत्न केला तर तो आपला सुगंध हरवून बसेल. तू जसा आहेस, तुझ्या परिस्थितीत आहेस, तिथे तू सर्वश्रेष्ठ आहेस. ईश्वराने तुला निर्माण करताना कोणतीही चूक केलेली नाही, पण मग तू स्वतःला कमी लेखून त्या ईश्वराच्या कलेचा अपमान का करतोयस? रणांगणावरचा वारा जणू स्तब्ध होतो. अर्जुनाला जाणवते की तो ज्या उणिवाबद्दल विचार करत होता त्या तर केवळ त्याच्या मनाचा भ्रम होत्या. श्रीकृष्णाचे शब्द त्याच्या हृदयात खोलवर उतरतात. अर्जुना, तुझ्या ठायी जे सामर्थ्य आहे ते कोणाकडेही नाही. तू अद्वितीय आहेस. ज्या क्षणी तू स्वतःला इतरांच्या नजरेतून पाहायचे थांबवशील आणि स्वतःमधील त्या ईश्वरी अंशाला ओळखशील, त्या क्षणी तुझे सर्व दुःख विरघळून जातील. तू कोणापेक्षा श्रेष्ठ नाहीस आणि कोणापेक्षा कमीही नाहीस. तू फक्त तूच आहेस आणि तेच तुझे सर्वात मोठे वैभव आहे. स्वतःचा आदर करायला शिक आणि जो स्वतःचा आदर करत नाही त्याला हे जगही कधीच मान देत नाही. तू ईश्वराचा अंश आहेस आणि ईश्वराची कोणतीही रचना निकामी नसते. तुझे अस्तित्व हेच जगासाठी एक वरदान आहे. अर्जुनाच्या डोळ्यातील पाणी थांबते, पण आता त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक उमटते. ही चमक अहंकाराची नसते, तर ती एक आत्मसन्मानाची असते. त्याला उमजते की स्वतःला कमी समजणे हाच सर्वात मोठा गुन्हा आहे. जसा हा बोध अर्जुनाच्या मनाला स्पर्श करतो तसा श्रीकृष्णाचा उपदेश अधिक तीव्र होत जातो. श्रीकृष्ण म्हणतात की मनावर ताबा मिळवणे म्हणजे मनाला मारणे नव्हे, तर मनाला योग्य दिशा देणे होय. जसे गढूळ पाणी काही काळ स्थिर ठेवले की माती खाली बसते आणि पाणी स्वच्छ होते,
तसेच मनाचे आहे विचारांच्या गर्दीत वाहून जातो. पण जर आपण रोज थोडा वेळ स्वतःसाठी दिला, शांत बसलो, तर आपल्याला समजेल की आपण नक्की कुठे चुकतोय. अर्जुना, तू म्हणतोस की तुझे नातलग तुला सोडून जातील, पण लक्षात ठेव, जे सोडून जाणार आहेत ते तुझे कधीच नव्हते आणि जे तुझे आहेत त्यांना जगातील कोणतीही शक्ती तुझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. श्रीकृष्ण येथे मानवी स्वभाव आणि बदलणारी नियत यावर प्रहार करतात. ते सांगतात की जगातील सर्वात वेगाने बदलणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे माणसाची नियत आणि नजर. आज जो तुमच्यावर फुलांचा वर्षाव करतोय तोच उद्या तुमच्यावर दगडफेक करू शकतो. म्हणून माणसांच्या स्तुतीवर हुरळून न जाता आणि त्यांच्या टीकेने खचून न जाता आपल्या आयुष्यात आपण अनेकदा अशा वळणावर येतो जिथे आपल्याला वाटतं की आपण खूप चांगले वागलो तरीही आपल्यासोबत वाईट का झाले. श्रीकृष्ण याचे उत्तर देताना म्हणतात की तुझे चांगले वागणे हे तुझे संस्कार आहेत आणि त्यांचे वाईट वागणे हे त्याचे नशीब आहे. तू तुझे संस्कार सोडू नकोस. पाणी कितीही घाण झाले तरी ते आग विझवण्यासाठी कामाला येतेच. तसेच वाईट नातीही कधीकधी तुम्हाला संकटांना आधार देऊ शकतात किंवा किमान तुम्हाला एक धडा देऊन शाळू शकतात. श्रीकृष्ण सांगतात की आयुष्यात कधीकधी झुकणे गरजेचे असते, पण ते तिथे जिथे तुमचे नाते टिकवणे महत्त्वाचे असते. पण जर समोरची व्यक्ती तुमच्या झुकण्याचा फायदा घेत असेल तर उभे राहणे, संघर्ष करणे हाच धर्म आहे. मूर्ख लोकांशी वाद घालणे म्हणजे स्वतःची शक्ती वाया घालवणे होय. श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात की जर तुम्ही डुकराशी कुस्ती खेळायला गेलात तर तुम्हीही चिखलाने माखणारच. त्यामुळे काही लोकांना त्यांच्या स्थितीत सोडून देणे हेच हिताचे असते. तुमची ऊर्जा अशा गोष्टींसाठी वापरा ज्यातून तुमची प्रगती होईल. खामोशी म्हणजेच शांत राहणे हे कधीकधी सर्वात मोठे उत्तर असते. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे आवश्यक नसते. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकता. आजकालच्या जगात लोक तुमच्या एका चुकीसाठी तुमच्या 100 चांगल्या गोष्टी विसरून जातात. अशा लोकांसाठी स्वतःला बदलण्याची गरज नाही. तुम्ही जसे आहात तसेच राहा, कारण शेवटी तुम्हाला ईश्वराला उत्तर द्यायचे आहे, माणसांना नाही. माणसाचे मन जेव्हा शांत होते तेव्हा त्याला बुद्धीची साथ मिळते आणि ज्याची बुद्धी स्थिर आहे त्याला जीवनातील कोणतेही संकट डळमळीत करू शकत नाही. श्रीकृष्ण अर्जुनाला आठवण करून देतात की हे युद्ध केवळ जमिनीच्या तुकड्यासाठी नाहीये, तर हे युद्ध न्याय प्रस्थापित करण्यासाठी आहे आणि या न्यायाच्या लढाईत तुझे मन तुझे शस्त्र बनले पाहिजे, अडथळा नव्हे. ज्या माणसाने स्वतःला जिंकले आहे त्याच्यासाठी विजय हा केवळ औपचारिक सोहळा असतो, कारण खऱ्या अर्थाने आधीच स्वतःच्या आत मिळवलेला असतो. पण नात्यांचा हा गुंता इतका सोपा नाही. ज्याच्यावर आपण प्रेम करतो तेच लोक आपला फायदा का घेतात? जेव्हा आपला विश्वास तुटतो तेव्हा त्या वेदनेतून बाहेर कसे पडायचे? कर्माचा तो गहन सिद्धांत नक्की काय आहे जो आपल्याला आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो? श्रीकृष्ण अर्जुनाला कर्माच्या अशा कोणत्या गूढ रहस्याबद्दल सांगतात ज्यामुळे अर्जुनाचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून जातो. श्रीकृष्ण अर्जुनाच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतात, पार्था, ज्या नात्यांच्या मोहापायी तू आज शस्त्र खाली टाकले आहेस त्या नात्यांचा पाया काय आहे? तू ज्याच्यावर प्रेम करतोस, ज्याच्याकडून तुला अपेक्षा आहेत, तेच लोक तुला सर्वात जास्त वेदना का देतात याचा कधी विचार केला आहेस का? कारण तू त्यांच्यातील ईश्वरी अंश पाहण्याऐवजी तुझ्या गरजा पाहतोयस. कुरुक्षेत्राच्या त्या रणधुमाळीत श्रीकृष्णाचा आवाज जणू काळजाला छेदून जात होता. ते पुढे म्हणतात, ज्या माणसावर आपण जीवापाड प्रेम करतो तोच आपल्याला फायदा का उठवतो? कारण त्याला आपली कमजोरी माहिती असते. पण अर्जुना, फायदा उठवणारा माणूस हा विजय मिळवत नसून तो स्वतःचा पराभव ओढवून घेत असतो. विश्वास सोडणे हे असे कर्ज आहे जे नियती कधी ना कधी व्याजासहित परत घेते. आज जो तुला फसवतोय त्याला वाटत असेल की तो जिंकला, पण निसर्गाचा नियम असा आहे की आपण जे देतो तेच आपल्याला अनेक पटीने परत मिळते. आजच्या युगात आपण पाहतो की लोक एका चुकीसाठी तुमच्या आयुष्यभराच्या चांगुलपणावर पाणी फिरवतात. श्रीकृष्ण सांगतात, अशा वेळेस दुःखी होऊ नका. चंदन जसे आपल्या
अंगावर सापांचे विष असूनही आपला सुगंध सोडत नाहीत, तसेच तुम्ही तुमचा स्वभाव सोडू नका. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त तुम्हाला धडा देण्यासाठी येतात. जेव्हा एखादे नाते तुटते तेव्हा समजा की देवाने तुमच्या आयुष्यातून कचरा साफ केला आहे. कधीकधी देव स्वतःहून तुमची नाती तोडते, कारण त्याला माहिती असते की तुम्ही ज्यांच्या मागे धावताय ते तुम्हाला विनाशाकडे घेऊन जात आहेत. अर्जुना, तू ज्यांच्यासाठी रडतोयस ते अधर्माच्या बाजूने उभे आहेत. कर्माचा सिद्धांत हा सूक्ष्म आहे. आपण कोणाचे तरी वाईट केले असेल तर त्याचे फळ आपल्याला आज ना उद्या भोगावेच लागते. पण जर आपण कोणाचे चांगले करूनही आपल्याला वाईट अनुभव येत असतील तर समजा की आपण आपल्या जुन्या कर्मांचे कर्ज फेडत आहोत. माणसाची नियत ही त्याच्या भाग्यापेक्षा मोठी असते. श्रीकृष्ण म्हणतात की फायदा ही जगातील सर्वात हलकी गोष्ट आहे, कारण लोक ती नेहमीच उचलतात. पण हार तोच मानतो जो वारंवार तक्रार करतो, आणि विजय त्याचाच होतो जो 1000 वेळा प्रयत्न करतो. अर्जुना, तू आज हारलेला नाहीस, तू फक्त गोंधळलेला आहेस. तू ज्यांना आपले म्हणतोयस त्यांच्या नजरेत तुझी काय किंमत आहे? ज्या माणसाला आपल्या शब्दांची किंमत उरलेली नाही त्याला आपली उपस्थिती तरी का द्यायची? जर कोणी तुम्हाला नजरअंदाज करत असेल तर वाईट मानू नका, कारण लोक त्यांच्या ऐपतीनुसारच गोष्टींना महत्त्व देतात. हिऱ्यांची पारख प्रत्येकाला नसते. काचेचे तुकडे गोळा करणाऱ्याला हिऱ्याची किंमत काय कळणार? विश्वासाच्या बाबतीत श्रीकृष्ण एक मोठा इशारा देतात. ते म्हणतात, इतके समजूतदार बना की कुणालाही माफ करू शकाल, पण इतके वेडे बनू नका की वारंवार धोका देणाऱ्यावर पुन्हा विश्वास ठेवाल. आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला दुसरी संधी मिळते, पण ती संधी सुधारण्यासाठी असते, पुन्हा तीच चूक करण्यासाठी नसते. जर तुम्ही वारंवार एकाच व्यक्तीकडून फसवले जात असाल तर ती चूक त्या व्यक्तीची नाही तर ती तुमची आहे, कारण तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्याची खेळण्याची परवानगी दिली आहे. नाती ही गढूळ पाण्यासारखी असतात, पण ते पाणी पिण्यायोग्य नसले तरी आग विझवण्यासाठी कामाला येतेच. तसेच काही वाईट नाती ही संकटकाळी तुमची साथ देऊ शकतात किंवा तुम्हाला अनुभवाचा धडा देऊ शकतात. म्हणून कोणाशीही वैर न ठेवता फक्त योग्य अंतर ठेवणे शिका. कर्माचा सिद्धांत सांगताना श्रीकृष्ण एका वेगळ्या उंचीवर जातात. ते म्हणतात, अर्जुना, तू स्वतःला करता समजतोयस हेच तुझ्या दुःखाचे मूळ आहे. तू फक्त एक निमित्त आहेस. जे व्हायचे आहे ते आधीच ठरलेले आहे. तू आज ज्यांना मारणार आहेस ते आधीच त्यांच्या कर्माने मरून पडले आहेत. तू फक्त तुझे कर्तव्य बजाव. आज आपण आपल्या आयुष्यात जेव्हा काही मिळवतो तेव्हा आपल्याला अहंकार होतो की हे मी केले, आणि जेव्हा जेव्हा काही गमावतो तेव्हा आपण देवाला दोष देतो. पण श्रीकृष्ण म्हणतात की तू काम घेऊन आला होतास आणि काय घेऊन जाणार आहेस? जे आज तुझे आहे ते उद्या दुसऱ्याचे असेल आणि परवा कोण्या तिसऱ्याचे होईल. हेच परिवर्तनाचे चक्र आहे आणि यालाच लोक प्रलय किंवा सृष्टी म्हणतात. जेव्हा एखादा माणूस यशाच्या शिखरावर पोहोचतो तेव्हा त्याचे पाय जमिनीवर असले पाहिजेत. अहंकार हा या सर्व नाशाचे द्वार आहे. रावण विद्वान होता, कंस शक्तिशाली होता, कौरव अफाट सेनेचे मालक होते, पण अहंकाराने त्यांचा अंत केला. श्रीकृष्ण सांगतात की ज्याला स्वतःच्या शक्तीचा, ज्ञानाचा किंवा रूपाचा अहंकार होतो तो ईश्वर गमावून बसतो, कारण ईश्वर तेथेच असतो जिथे नम्रता असते. अर्जुना, तू महान धनुर्धारी आहेस, पण तुझे हे धनुष्य आणि तुझे हे बाण ईश्वराची देणगी आहेत. जर ईश्वराने इच्छा केली तर तुझे हात थरथरायला लागतील आणि तुझा एकही बाण लक्ष्याला भेटणार नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेव, पण त्या विश्वासाला अहंकार बनू देऊ नका. येथे श्रीकृष्ण गप्प होतात आणि अर्जुनाच्या डोळ्यात एक अलौकिक शांतता संचारते. रणांगणावरचा कोलाहल जणू काही क्षणासाठी थांबलेला असतो. अर्जुनाला त्याच्या डोळ्यासमोर त्याचे संपूर्ण आयुष्य एका चित्रपटासारखे दिसू लागते. त्याला आठवते की त्याने किती वेळा कोणावर तरी आंधळा विश्वास ठेवला होता आणि त्या बदल्यात त्याला काय मिळाले. त्याला जाणवते की ज्यांना तो आपले म्हणत होता त्यांनीच बहार सभेत द्रौपदीचा अपमान होताना आपली मान खाली घातली होती. त्या क्षणी अर्जुनाच्या मनातील त्या नात्यांचा तो कच्चा धागा तुटून जातो. त्याला कर्माचा तो भयानपण सत्य सिद्धांतच उमजतो. श्रीकृष्ण म्हणतात, पार्था, हे बघ, समोर तुझे गुरु द्रोणाचार्य आहेत, तुझे आजोबा भीष्म आहेत. तुला वाटतंय की तू त्यांना दुःख देतोयस, पण विचार कर, ज्या कर्मांनी त्यांनी अधर्माची साथ दिली त्या कर्माचे फळ त्यांना आज न उद्या भोगावेच लागणार होते. तू फक्त त्या फळाचा वाहक आहेस.
जसे सोन्याला सोन्याचा दागिना बनण्याआधी अग्नीतून जावे लागते, त्याला हातोड्याचे घाव सोसावे लागतात, तेव्हाच त्याचे मोल वाढते, तसेच एका यशस्वी माणसाला अत्यंत कठीण परिस्थितीतून जावे लागते. हे दुःख ही, विश्वासघात ही, अपमानाची आग, हे सर्व तुला घडवण्यासाठी आहे. आज जो जळतोयस तो उद्याच्या विजयासाठी आहे. हे तुझे कर्म आहे की तू सत्याचा मार्ग निवडलास, आणि त्यांचे कर्म आहे की त्यांनी अधर्माची सावली धरली. कर्माचे हे जाळे इतके अथांग आहे की त्यात अडकलेला प्रत्येक जण स्वतःच्याच कर्माच्या कैदी आहे. अर्जुनाला त्या शांततेत एक सत्य उमजते की तो कोणाचाही ऋणी नाही आणि कोणाचेही देणे लागत नाही. त्याचे एकमेव नाते आहे त्या ईश्वराशी, जो त्याच्या रथावर सारथी बनून बसला आहे. जगातील नाती ही स्वार्थ आणि वेळेच्या आधी असतात, पण कर्माचे नाते हे जन्मांतरीचे असते. त्याच्या मनातील ती वेदना आता एका आत्मविश्वासात बदलू लागते. त्याला कळते की त्याने कोणाचेही वाईट केले नाही, म्हणून त्याला घाबरण्याचे कारण नाही. कर्माचे हे सत्य जेव्हा त्याला पटते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे ते कातर भावून निघून जातात आणि एक दृढ निश्चय त्याच्या डोळ्यात झळकू लागतो. जसा हा कर्माचा प्रकाश अर्जुनाच्या मनात पडतो, तसा श्रीकृष्ण पुन्हा एकदा कर्माच्या गतीबद्दल बोलू लागतात. ते म्हणतात, अर्जुना, वेळेचा महिमा अगाध आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणाला माफ करत नाही. आज तू ज्यांना बलवान समजतोयस, वेळ त्यांना मातीत मिळवेल, आणि आज तू ज्यांना कमजोर समजतोयस, वेळ त्यांना सिंहासनावर बसवेल. म्हणून कधीही कोणाचा तिरस्कार करू नकोस. वेळ बदलली की मित्र शत्रू होतात आणि शत्रू मित्र होतात, कारण स्वार्थ हा सर्वात मोठा बलवान घटक आहे. श्रीकृष्ण स्पष्ट करतात की आपली आर्थिक स्थिती नेहमी गुप्त ठेवली पाहिजे. जर तुम्ही खूप श्रीमंत असाल तर लोक तुमच्याकडून फक्त अपेक्षा करतील, आणि जर तुम्ही गरीब असाल तर लोक तुमचा सन्मान करणार नाहीत. हे या जगाचे क्रूर सत्य आहे. माणसाने नेहमी आपल्या वाचेवर ताबा ठेवला पाहिजे. शब्दांनी दिलेले घाव कधीही भरून येत नाहीत. शस्त्रे फक्त शरीर कापतात, पण शब्द आत्मा चिरतात. अर्जुना, तू आज जे बोलशील ते इतिहासात नोंदवले जाईल. जर तुझ्या संवादात मर्यादा ठेव. रागात कधीही उत्तर देऊ नको. सुखात असताना कधीही वचन देऊ नका, आणि दुःखात असताना कधीही निर्णय घेऊ नका. या 3 गोष्टी पाळल्या तर आयुष्यातील अर्धी संकटे टळतील. श्रीकृष्ण सांगतात की जो माणूस स्वतःच्या वागण्यापेक्षा इतरांच्या वागण्यावर जास्त लक्ष देतो, तो कधीच सुखी होऊ शकत नाही. कोण काय करतंय, असं करतंय, यापासून तू जितका दूर राहशील तितका तू सुखी राहशील. कर्माचा आणखी एक सिद्धांत असा की तुम्ही कोणाला काही घेऊन घमंड करू नका. काय माहिती तुम्ही या जन्मी कोणाला तरी काही देत आहात की मागच्या जन्मीचे कर्ज फेडत आहात. आपल्याकडे जे काही आहे ते सर्व ईश्वराचे आहे. आपण फक्त त्यांचे रखवालदार. जर कोणाची तुम्ही मदत केली असेल आणि त्याने तुमचे आभार मानले नाहीत तर वाईट मानू नका. तुमचे चांगले कर्म तुमच्या खात्यात जमा झाले आहे, त्याचे फळ ईश्वर देईल. माणसे नाही, भलाई करत राहा. पाण्याच्या प्रवाहासारखी बुराई कचऱ्यासारखी आपोआप किनाऱ्याला लागेल. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्याच्या मनात श्रद्धा नाही त्याला कितीही ज्ञान दिले तरी त्याचा काही उपयोग नाही. शंका घेणारा माणूस कधीही सुखी होत नाही. प्रत्येक नात्यात, प्रत्येक कामात शंका घेतो आणि शेवटी स्वतःला एकटे पाडून घेतो. विश्वासावर हे जग टिकून आहे, पण विश्वास ठेवायचा असेल तर समोरच्याच्या शब्दावर नाही, त्याच्या कृतीवर लक्षात ठेवल्या जाते. कृती ही नेहमी शब्दांपेक्षा जास्त ओरडून सत्य सांगते. अर्जुना, आज तुला तुझे नातेवाईक डोळ्यासमोर दिसत आहेत, पण त्यांची कृत्य बघ. त्यांनी अन्यायाचा डोंगर उभा केला आहे आणि त्या डोंगराला पाडणे हेच तुझे आजचे परम कर्तव्य आहे. माणूस जेव्हा संकटात सापडतो तेव्हाच त्याला स्वतःच्या शक्तीची जाणीव होते. कठीण काळ हा आपल्याला तोडण्यासाठी नाही तर आपल्याला घडवण्यासाठी येतो. श्रीकृष्ण म्हणतात, जर तुला वाटतंय की तू कमजोर आहेस तर तू ईश्वराचा अपमान करतोयस, कारण तुझ्या आत तोच ईश्वर वसलेला आहे ज्याने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली आहे. अर्जुना, आता वेळ आली आहे स्वतःला ओळखण्याची. आता वेळ आली आहे कर्माच्या त्या सर्वोच्च शिखरावर पोहोचण्याची.
जिथून तू तुझे नाव इतिहासात अजरामर करशील. पण हे सर्व करताना यशाचे ते अंतिम गुपित काय आहे? जीवनाचे ते अंतिम सत्य काय आहे जे माणसाला सर्व बंधनातून मुक्त करते? श्रीकृष्ण अर्जुनाला अशा कोणत्या विराट रूपाचे दर्शन घडवतात ज्यामुळे अर्जुनाचा राहिलेला सर्व संशय कायमचा संपून जातो? श्रीकृष्ण अर्जुनाच्या डोळ्यात साठलेले तो शेवटचा संभ्रम पाहतात आणि अत्यंत गंभीर वाणीने म्हणतात, पार्था, आता हा शेवटचा टप्पा आहे. लक्षात ठेव, अहंकार हा असा शत्रू आहे जो माणसाला आतून पोखरत जातो. एखाद्या मोठ्या वृक्षाला जशी वाळवी लागते आणि तो वृक्ष बाहेरून मजबूत दिसत असूनही आतून पोकळ होतो, तसाच अहंकार माणसाचे ज्ञान आणि त्याचे सामर्थ्य, त्याचे पुण्य संपवून टाकतो. तू कौरवांचेच उदाहरण बघ. ज्यांच्याकडे काय नव्हते त्यांच्याकडे जगातील सर्वश्रेष्ठ सैन्य होते, अफाट संपत्ती होती. भीष्म आणि द्रोणाचार्यासारखे महारथी होते, पण या सर्वांच्या वर त्यांचा अहंकार बसला होता. दुर्योधनाच्या तो मीपणाच त्याच्या विनाशाचे कारण ठरला. अहंकारी माणसाला वाटते की तो स्वतःच्या सृष्टीचा नियता आहे, पण त्याला हे माहीत नसते की तो ज्या जमिनीवर उभा आहे ती जमिनीही त्याची स्वतःची नाही. अहंकार रावण, कंस आणि हिरण्यकश्यपाचाही टिकला नाही, तर या सामान्यांची काय कथा? अर्जुना, ज्याला आपल्या कर्माचा किंवा यशाचा अहंकार होतो त्याचा सर्वनाश ईश्वरालाही थांबवता येत नाही. म्हणून यश मिळवल्यानंतरही तुझे पाय जमिनीवर असू दे, कारण इथूनच खऱ्या यशाची परीक्षा सुरू होते. आयुष्यात वेळेचे महत्त्व सांगताना श्रीकृष्ण म्हणतात, वेळ ही एखाद्या वाहत्या वाऱ्यासारखी आहे. ती कधीही एका दिशेने वाहत नाही. आज तुझी वेळ खराब असेल, तुला संकटे घेऊन बसली असतील तर घाबरू नकोस. जसा ऋतू बदलतो तशी वेळही बदलते. जो आज राजा आहे तो उद्या भिकारी होऊ शकतो आणि जो आज शून्यात आहे तो उद्या शिखरावर पोहोचू शकतो. म्हणूनच वाईट काळात खचून जायचे नसते आणि चांगल्या काळात हुरळून जायचे नसते. केवळ वेळेची वाट पाहा, कारण वेळ हीच माणसाची परीक्षा घेत असते. अर्जुना, तू आज ज्या कठीण प्रसंगातून जातोयस तो तुला भविष्यातील एका मोठ्या विजयासाठी तयार करत आहे. संयम हा यशाचा मूळ मंत्र आहे. ज्याने वेळ ओळखली आणि जो वेळेनुसार स्वतःला बदलू शकला त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. संकट जेव्हा येते तेव्हा ते आपल्याला तोडण्यासाठी नाही, तर आपल्यातील धैर्याची कसोटी पाहण्यासाठी येते. धैर्य राखणे म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखे आहे. समाजात वावरताना कोणाशी संवाद साधावा आणि कोणापासून दूर राहावे यावर श्रीकृष्ण मोठा प्रकाश टाकतात. ते म्हणतात, मूर्ख लोकांशी कधीही वाद घालू नका. मूर्खांशी वाद म्हणजे स्वतःचा अमूल्य वेळ, ऊर्जा वाया घालवणे होय. तुझी त्यांना कितीही ज्ञान दिले तरी ते त्यांच्या अहंकाराच्या पडद्यामुळे त्यांना दिसणार नाही. अशा लोकांशी बहस केल्याने तुमचीच किंमत कमी होते. त्याऐवजी शांत राहा आणि त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून द्या. मौन हे कधीकधी सर्वात प्रखर उत्तर असते. अर्जुना, आयुष्यात जगताना 3 लोकांकडून नेहमी शिका. गुरुकडून ज्ञान घ्या जे तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेईल. वडिलांकडून संघर्ष शिका, कारण त्यांनी शून्यातून जग निर्माण करण्याचे सामर्थ्य दाखवले असते. आणि आईकडून संस्कार शिका, कारण तेच संस्कार तुम्हाला संकटात योग्य मार्ग दाखवतील. बाकी जे काही उरले आहे ते हे जग तुम्हाला अनुभवातून शिकवेलच. जग हे एक असे विद्यालय आहे जेथे प्रत्येक माणूस एक शिक्षक असतो, फक्त आपल्याला ते शिकण्याची दृष्टी हवी. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, माणसाचे मन हे सर्वात मोठे उपजाऊ शेत आहे. तेथे तू जे पेरशील तेच उगवेल. जर तू तेथे द्वेषाचे बी पेरले तर तुला काट्यांचे पीक मिळेल. जर तू प्रेमाचे बी पेरले तर तुला फुलांचा सुगंध मिळेल. आणि जर तू विचारांचे बी पेरले तर तुझे संपूर्ण भविष्य बदलू शकशील. आपल्या आर्थिक स्थितीबद्दल नेहमी गुप्त राहावे. जर तुझी स्थिती चांगली असेल तर लोक तुझ्याकडून स्वार्थासाठी येतील. स्थिती वाईट असेल तर लोक तुझा तिरस्कार करतील.
म्हणूनच तुझे सुख आणि दुःख हे तुझ्यापुरतेच मर्यादित ठेव. आजच्या जगात लोकांची नियत इतकी बदलली आहे की ते तुमच्या एका चुकीसाठी तुमच्या आयुष्यभराचे उपकार विसरून जातात. अशा लोकांसाठी स्वतःला बदलण्याची गरज नाही. तू फक्त तुझे कर्म करत राहा. इतिहास आज गवाह आहे की ज्याची बरोबरी हे जग करू शकत नाही त्याची बदनामी करणे हे जग सुरू करते. म्हणून टीकेला घाबरू नकोस. टीका ही तुझ्या यशाची पहिली पावती असते. तेथे कथेचा वेग मंदावतो. श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथावरून खाली उतरतात आणि त्यांच्या समोर उभे राहतात. अर्जुनाचे डोळे आता पूर्णपणे उघडले. त्यांच्या मनात आता कोणतीही संशय उरलेला नाही. श्रीकृष्ण आपला हात अर्जुनाच्या खांद्यावर ठेवतात आणि अत्यंत गंभीर, आश्वासक आणि प्रेमळ स्वरात म्हणतात, पार्था, आता हा माझा अंतिम उपदेश ऐक. तू म्हणतोस की तू एकटा आहेस, तू म्हणतोस की तू असमर्थ आहेस, पण लक्षात ठेव, अनन्या चिंतयातो मामय जना परमापासते तेषाम नित्यभयाक्तुमान योगक्षेम वहा. जो मनुष्य सर्वस्व विसरून अनन्य भावाने केवळ माझी भक्ती करतो, माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याच्या जीवनाची संपूर्ण जबाबदारी मी स्वतः घेतो. त्याच्याकडे जे नाही ते त्याला प्राप्त करून देणे आणि जे त्याच्याकडे आहे त्याचे संरक्षण करणे हे माझे वचन आहे. तू फक्त तुझे कर्म कर, फक्त धर्माच्या बाजूने उभा राहा, मग तुला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. त्या क्षणी अर्जुनाला श्रीकृष्णाच्या डोळ्यात संपूर्ण ब्रह्मांड दिसू लागले. त्याला जाणवते की तो जो रथ चालवत आहे तो रथ केवळ लाकडाचा बनलेला नाही, तर तो साक्षात काळाचा रथ आहे. अर्जुनाला एक अशी सुरक्षितता जाणवते जी त्याने याआधी कधीही अनुभवली नव्हती. श्रीकृष्णाचे ते शब्द त्याच्या कानात नाही तर त्याच्या आत्म्यात घुमू लागतात. तू कधीच एकटा नसतोस अर्जुना, मी प्रत्येक श्वासात तुझ्या सोबत आहे. जेव्हा तू संकटात असशील तेव्हा मी तुझी ढाल बनेल, जेव्हा तू अंधारात असशील तेव्हा मी तुझा प्रकाश बनेल. फक्त तू तुझा विश्वास डळमळीत होऊ देऊ नकोस. हे संपूर्ण जग माझ्या इच्छेने चालते आणि माझी इच्छा आहे की तू या अधर्माचा नाश करावा. उठ अर्जुना, उचल आणि जगाला दाखवून दे की सत्याचा विजय नेहमीच निश्चित असतो. माझ्यावरचा हा विश्वासच तुझा सर्वात मोठा विजय आहे. अर्जुनाच्या शरीरात एक दिव्य ऊर्जा संचारते. त्याचे हात आता थरथरणे थांबले आहेत आणि त्याच्या डोळ्यात विजयाचे तेज झळकू लागले. श्रीकृष्णाचे हे आश्वासन मिळताच अर्जुनाने आपले गांडीव धनुष्य पुन्हा एकदा हातात घेतले. त्याच्या चेहऱ्यावर आता भीती नाही तर एक दृढ निश्चय आहे. त्याने श्रीकृष्णाच्या चरणांना स्पर्श केला आणि पुन्हा एकदा रथावर आरूढ झाला. कुरुक्षेत्राच्या मैदानावर विजयाचा शंखनाद झाला. श्रीकृष्ण म्हणतात, जेथे धर्म आहे तेथे मी आहे आणि जेथे मी आहे तेथे विजय निश्चित आहे. अर्जुना, ही लढाई केवळ तुझी नाही, ही प्रत्येक त्या माणसाची आहे जो सत्यासाठी लढत आहे. तू आज जो बाण सोडशील तो बाण केवळ शत्रूचा वध करणार नाही तर तो येणाऱ्या पिढींना प्रेरणा देईल की संकट कितीही मोठे असले तरी सत्याचा मार्ग सोडू नका. शेवटी श्रीकृष्ण मानवी जीवनाचे अंतिम सत्य मांडतात. ते म्हणतात, या जगात तू रिकाम्या हाताने आला होतास आणि रिकाम्या हाताने जाणार आहेस. जे आज तुझे आहे ते काल कुणाचे तरी होते आणि उद्या कुणाचे तरी असेल. म्हणूनच मोहात पडू नकोस. जो आज तुला ठुकवतोय तो उद्या तुझी किंमत ओळखेल. जो आज तुझा विश्वास तोडतोय तो स्वतःच्या कर्माने रडेल. तू फक्त तुझे चारित्र्य निर्मळ ठेव. जसा हिरा चिखलात पडला तरी त्याची किंमत कमी होत नाही, तसेच तुझा स्वभाव आणि तुझे संस्कार कधीही सोडू नकोस. जग तुला काय म्हणते यापेक्षा तू स्वतःला काय समजतोस हे सर्वात महत्त्वाचे आहे. स्वतःला कोणापेक्षा कमी समजणे हा ईश्वराचा अपमान आहे. कारण तू घराचा अंश आहेस, ईश्वराचा अंश आहेस. अर्जुनाने आपले गांडे उगारले आणि एक जबरदस्त टणकार केला. हा आवाज केवळ शत्रूंच्या छातीत धडकी भरवणारा नव्हता, तर तो मानवी मनातील भीती, संशय आणि अज्ञानाचा नाश करणारा होता. श्रीकृष्णाने स्मितहास्य करत रथाचे लगाम आपल्या हातात घेतले. आता युद्धाला सुरुवात झाली होती. पण अर्जुनासाठी हे युद्ध नव्हते, तर ते ईश्वराने दिलेले कर्तव्य होते. त्याने प्रत्येक बाण श्रीकृष्णाला अर्पण केला.
जीवनात जेव्हा आपण आपले प्रत्येक काम ईश्वराला अर्पण करतो तेव्हा त्या कामाचे ओझेवेत नाही तर त्याचे रूपांतर एका उत्सवात होते. श्रीकृष्ण म्हणतात, कर्म करत राहा, कारण कर्मच तुझी ओळख आहे. एका नावाचे इथे हजारो लोक असू शकतात, पण तुझ्या कर्माची ओळख फक्त तुझीच असेल. म्हणूनच अशा प्रकारे जग की तुझी ओळख हीच तुझा वारसा ठरेल. कथा संपते, पण श्रीकृष्णाचे हे विचार अनंत काळासाठी जिवंत राहतात. जेव्हा जेव्हा माणूस संकटात असेल, जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, तेव्हा गीता त्याला मार्ग दाखवेल. अर्जुनाप्रमाणेच आपल्यालाही आपल्या आयुष्यातील कुरुक्षेत्र जिंकायचे आहे की, आणि त्यासाठी श्रीकृष्ण आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सारथी बनून बसलेले आहेत. फक्त गरज आहे ती त्यांना शरण जाण्याची आणि त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवण्याची. श्रीकृष्ण म्हणतात, तू घाबरू नकोस, मी आहे ना. हे एकच वाक्य मानवी जीवनातील प्रत्येक दुःखावरचे औषध आहे. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्कीच लिहा आणि आमच्या चॅनल